चला 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 या इकडे चला लवकर. आमच्या गावात आले ग्रामदेवतेचं दर्शन नाही घेतलं म्हणजे या लवकर इकडे या असे पटांगणात. हा अहो पण इथं तर कुठं काही देवस्थान दिसत नाही. मी बोलवल्याशिवाय येतच नाही देव. हा? हे बघा आलाच. हे कोण? ए बाबल्या, हा तुला जे काय सांगतोय ना ते नीट ऐकायचं. राणीचं माझं एकमेकावर लय जीवापाड प्रेम आहे. एवढं प्रेम आहे की मी त्यासाठी काही पण करू शकतो, कळलं का? त्यामुळे तिच्यासोबत लग्नाचा विचार काढून टाक. पण मला आवडती राणी, मला लग्न करायचे तिच्यासोबत. अरे एवढा भोकाचा कर तू. काय सांगितलं तुला लग्न करायचं ना म्हणून ना? हलक्यात घेऊ नको, फाडून टाकीन तुला. अंगाची चिंता चिंता करून टाकेल साऱ्या गावात. पोलीस पण विचारत पडतील. चिंध्या गोळा करू का वाकळ शिव? आलाय मोठा लग्न करायला. आणि राणीला बी मी आवडतोय, आम्हाला लग्न करायचंय. तुझ्या डोक्यात दगड घालीन कानातून मेंदू बाहेर काढू तुझ्या. हा लग्न करायचं तुला? हा राणी सोबत लग्न करायचं कर. नाही तुझ्या मंडपातून राणीला पळून नेलं ना, नाव बदल माझं मग. हा. अरे अख्ख्या गावात तुझीच बदनामी होईन ना. बाबलीची बायको पळून गेली, बाबलीची बायको पळून गेली. हा. अख्ख्या पेपरला बातम्या. बस बोंबलत मग. कळतंय ना काय बोलतोय? निघ आता. नाही गे नंदी बैल नुसतं गुबू 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 मान हलीत आहे. आणि हा फक्त राणीच्या घरी नाही, गावात कुठं दिसायचं नाही. आता मापाची बघ एखादी सांडी आहे. चल राणी संग लग्न करायला इथं. नाही नाही चाललो मी, मला नाही थांबायचं. अरे काय झालंय काय? अहो मला इथं थांबायचंच नाही आता. अरे बघ ना. अरे बबल्या का मग तसं करायला लागला? 2 दिवस राहणार होतास ना. नग नग लय राहिलो जे जातो मी. ए, राहून द्या बबलू, मला. अरे तुला झालंय काय पण मला कळू दे काही ना. नाही झालं, येतो मी. चला जाऊन द्या ए, मला. अय बबलू, अरे काय कमाल झाली बाबा ह्याची. अय बबलू, अरे काय झालं रे ह्याला? चिंतेच करीन वाकळ शिवीन कुठून पाठ केला होता डायलॉग खरं सांग. हे गण्या पाठ केला नव्हता मी. हा. प्रेमात पडल्यावर सुस्त सगळं. हाय, प्रेमात पडलं सुस्त सगळं. ते बाबले बघितलं का केवढं होतं. आज जरा लाडात येऊन तिने एका झापट टाकली असती ना, एका झापडीत दोघं आडवे पडलो असतो आपण. तू काय घाबर होता का मग? मी मी हा घाबरलो होतो थोडासा घाबरलो होतो. नाही 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 गण्या, तू काय घाबरला नव्हता, मला माहिती आहे की. मग गण्या, हा. माझ्यासोबत तू तिथं उभा होता ना, माझ्यासाठी एवढं लय झालं रे. पण बबला काय शांत बसणार नाही बरं का. काय करणार आहे तू? अण्णाला सांगणार जाऊ. अरे तो काय अन्नाला सांगतोय, मी मगाशीच राणीला भेटून आलोय. काय बोलली राणी मग? अरे तिला टेन्शन मध्ये राहुले. तिला घरात कोंडून ठेवलंय अण्णाने. तिला जेव्हा मी सांगितलं ना तुला किती अडचण येऊ दे, राहुले तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे, तेव्हा कुठं तिला आधार भेटला. बरं तिने एक निरोप दिलाय तुला. कसला? ती म्हणली की राहुल्याला मळ्यात भेटायला पाठव. तिला मी म्हणलंय राहुले आहे त्यावरचं काय टेन्शन घेऊ नको, तेव्हा कुठं तिला आधार भेटला. राहुले तू तिला नक्की भेटायला जा, उगाच जीवाचं काहीतरी बरं वाईट करून गेली. गण्या, काहीतरी मोठं घडणार आहे. राणी, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुला दुसरी कोणाची होऊ देणार नाही. तुझी साथ कधीच सोडणार नाही राणी. आठवतंय का मी तुला वचन दिलं होतं? पाळणार आहे वचन मी. राहुल, अण्णा काय एवढंच थांबणार नाही. बबल्याने जरी लग्नाला नकार दिला असेल ना, तर ते माझं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देतील. गावातला कोणताही माणूस उभा करतील. मी काय म्हणते राहुल, आपण ना आत्ताच पळून जाऊ. अरे हीच खरी वेळ आहे आणि हाच चान्स आहे. मला वाटतं ही वेळ आपल्याला परत नाही भेटणार. ऐक माझं राहुल, आपण खरंच आत्ताच पळून जाऊ. हा ना? रावल्या, तुला म्हणलो ना राणीचा नाच सोड म्हणून. आज तुला जिवंत जाण्याशिवाय इथून हटणार नाही मी. अण्णा अण्णा अहो, आमचं ऐकून घ्या. तुम्ही त्याला काहीच करू नका. हे तू बोलूच नको. ह्याच्यासोबत इथं गुलछर्री उडवायला तुला लाज नाही वाटत? अरे गावात इज्जत घातलीस तू माझी त्या भिकारड्यासाठी.
अरे काय अवकाश आहे याची? ओ अण्णा, आदराने बोलतो तर तसं वागा की. राणीवर माझं लय प्रेम आहे. हा अण्णा, माझं पण राहुल खरं प्रेम आहे. आणि तुम्हाला सांगतोय काय, त्या बबल्याला लग्न मोडा मीच सांगितलं होतं. आणि आत्ता बी सांगतोय, राणीच्या सुखाचा विचार नाही केला ना तर तिला इथून पळून यायला मागं पुढे बघणार नाही. पळवून नेशील तू? मी जिवंत आहे तोपर्यंत. हा अण्णा, राणीचा बाप आहे म्हणून शांत बसलोय. नाहीतर रावल्याच्या अंगावर जो येतो ना त्याचं कंबरनं मोठ्याशिवाय मागं पाठवत ना मी. सगळ्या गावाला माहिती आहे. आणि अजून प्रेमानं सांगतोय अण्णा, काठी खाली घ्या. धमकी देतोस तुम्हाला? हा अहो धमकी नाही अण्णा, हे रावल्याचं प्रेम आहे, आदर आहे. राहुल्या, अरे सोड, अरे सोड ना. अरे मोठ्या माणसासोबत कसं वागावं हे कळत नाही का रे तुला? अण्णा तुम्ही घेऊन जा तिला, जा घेऊन. नाही अण्णा, चाल. राहुल 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 अण्णा सोड मला. राहुल्या आता गण्या, राणी फक्त माझी, फक्त माझी. अरे ते सगळं ठीक आहे, बाबल्याचा तर आपण पत्ता कट केला, पण अण्णा शांत बसल असं वाटत नाही बघ मला. ते नक्की दुसरं कोणाला तरी बघणार. तुला वाटतं मी राणीचं लग्न दुसरीकडे होते? अयो अय, अरे कशाला ब्रेक मारायला लागला रे? ते मळ्यात झालं तिकडे कमी झालं काय? आता का गाडीहून पाडतो काय मला? उतर जरा. का? उतर की. काय झालं? होय रे गाण्या, माझ्या समोर अंकिता समोर लय छाती फुगून बोलत असतो मोठं मोठं. हा, डोळ्यात तेल घालून अण्णाच्या घराभोवती पारा देन, हम करेन तम करेन, ऍक्शन मूड मध्ये आलो म्हणे. मग जेव्हा अण्णा मला मारायला हात उघडत होते तेव्हा का त्याचा मामा करत होता? अरे राहुल्या, तुला तेच तर कळत नाही ना, युद्धाची स्ट्रॅटेजी असते ती. कसं आहे, मी बरेच दिवस झालं कराटेची प्रॅक्टिस करत होतो. उगाच चुकून एखादा वार लागला असता त्या अण्णाला, म्हातारा हाड येते. अरे या वयात हाडं मोडले तर जुळत नसते रे. आणि शेवटी काय झालं ना, तुझा होणारा सासरा आहे तो, असं तुझ्या सासऱ्यावर हात उचलणं ह्या वीराला शोभलं नसतं. म्हणून जरा आपलं नमतं घेतलं, बाकी काय नाही. आणि कसं आहे, वाघाला शिकार करायची असेल ना, ते का लबाड कोल्ह्याची गरज लागतेच, हे कायम लक्षात ठेव. शहाणा कोल्हा. चेष्टा करू नको बरं का राहुल्या, तुला मगापासून मी तेच सांगतोय. अरे त्या बाबल्याचा पत्ता आपण कट केलाय ना, ते ठीक आहे, पण अण्णा काय गप्प बसणार नाही. तेव्हा राणीसाठी कुठून ना कुठून नवरा शोधून आणणार म्हणजे आणणार. त्याच्यामुळं तुला सावध राहावं लागेल. खरंय का नाही तुझं? सावध तर राहावंच लागणार आहे. अण्णाभोवती लक्ष द्यायला लागते आपल्याला. चल चल बरं, चल इथून चल. ब्रेक बिक मारू नको आता. बसला का? हा चल. अण्णा अण्णा ऐकून तरी घ्या ना. काय ऐकून घ्यायचंय तुझं? काय ऐकून घ्यायचंय? हेतून पुढे जर घराच्या पार पाय ठेवलात ना, तंगड मोडून टाकीन तुझा. अण्णा असं नका करू अण्णा. माझं लय त्याच्या प्रेम आहे अण्णा, मला लग्न लावून देत सगळं. लग्न लावून घ्या, लाज वाटताय पाहिजे हिला. आणि तू आई, अगं तू तरी सांग ना आई. आई अहो ती मळ्यात गेलती काय राहुल्याला भेटायला? गेली होती ना, मळ्यात गेली होती.
त्याच्या गाड्यात पडून रडत होती. आणि तो रावल्या माकड तोंड्या मला धमकी देतोय, मला माझ्या अंगावर येतोय. आणि तुझी लेक हा बापाकडे बोलायचं सोडून त्याच्या गाड्यात पडून त्याच्याकडून बोलत हा. अरे देवा, मग अशी दुकानात गेले होते किराणा सामान आणायला. आजूबाजूला बाया कुजबुजत होते. काय सावळ्या मामाच्या पोराने केलं. आता काय करायचं? बाबल्या नाही ना तर दुसरा. आपण तुम्ही अशी घाई काय करता? त्याच्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. अहो बरोबर आहे तुमचं, पण चांगले पोरं काय रस्त्याला पडलेत होय? कधी कधी असं होतं, काकत कळसा आणि गावाला वळसा. झालं की आता काकात कळसा त्योच निघला कोळसा. पिटू दे तिथंच, मी त्याच्याबद्दल नाही बोलत. मग आता कोण? मगाशी अचानक माझ्या लक्षात आलं. काय? तेच बाबल्या अगोदर मी त्याचा विचार का नाही केला. कोणाचं? तुम्हाला थोडंच माहित होतं पुढं काय वाढवून ठेवलंय? म्हणून पुढे आता पदरात काय वाढून घ्यायचे ना, आता मी ठरवणार. मी आजच जातो आणि त्याला भेटून घेतो. आणि पुढच्या 2 दिवसामध्ये, अहो 2 दिवसात? हा फक्त 2-3 दिवसामध्ये राणीचं लग्न लावून मोकळा होणार आहे मी. अहो 2-3 दिवसात? मुलगा कोण आहे पण? देव माणूस आहे, देव माणूस. गरीब आहे, पडल ते काम करल, पण आपल्या राणीला सुखात ठेवेल. अहो पण तो हाय तरी कोण? कोण विचारू नको. कसा विचार? अगं तंबाखूचं व्यसन नाही, दारूचं व्यसन नाही, गावामध्ये सगळे त्याला ओळखीचे, सज्जन माणूस म्हणून. अहो जावई कोण आहे ते कळायला नको? कळन ना, कळन. तू जरा धीर धर, सगळं कळन. अरे गण्या, जरा सुधर तू. नुसतं वयाने वाढत चाललाय, पण चाळे मात्र लहान मुलांसारखेच आहेत तुझे. अगं गीते, प्रत्येक मोठ्या माणसात ना एक लहान मुलगा दडलेला असतो. जाऊ दे, तुला नाही कळायचं ते. हा? का बरं? कारण तू अजून मोठीच झालेली नाहीस ना. ए, मुद्द्याचं बोल. बोलतो, कामाचंच बोलतो. अगं काल मळ्यात गेलो होतो, राहुल आणि राणी तिकडे भेटले, पण अचानक अण्णा आले आणि तिथं मधी आणि त्या राणीला घेऊन गेलेत. तिला तेवढं मारलं बिरलं का जाऊन बघ ना. राहुल्याचा जीव इकडं वर खाली करायला कर म्हणा ग त्याला. आता जर मी अण्णाकडे गेले ना, अण्णा माझी चटणीच करतील आणि दुपारच्या जेवणाला खातीन बघ तू. अगं तुला माहीतच नाही, असं दाखव ना तू. ऍक्टिंग करायला शिक, ऍक्टिंग. तुला जर फ्री वेळ असेल ना तर तू माझ्याकडे ये, मी तुला एकदम भारीवाली ऍक्टिंग शिकवतो. ए, तुझी ऍक्टिंग ना तुझ्याकडे ठेवा, मला नको शिकू. मी बघते जाऊन. जा जा पटकन जा आणि मला येऊन सांग. जा पटकन. त्या अन्नापासून जपू ना, पिसळलंय ते. राणी, अण्णाने जास्त मारलं तर नाही ना तुला? गीता, मला तर इथं राहूच वाटत नाही ग. ए राणी, तू रडू नको ना ग. आम्ही आहोत ना. मी आहे, राहुल आहे, गण्या आहे. आम्ही सगळे ना ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढतो आणि तुझी लवकर सुटका करतो इथून बघ. फक्त तू टेन्शन नको घेऊ ग. आमच्यामुळे एकतर तुला त्रास झालेला बघवत नाही ग आम्हाला. बरं चल, येते मी. परत जर अण्णांनी बघितलं ना तर काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसन. हा, काळजी घ्या राणी, रडू नका.
तर गावातल्या तमाम पक्षी प्राण्यांनो आणि आकाशातील चंद्र ताऱ्यांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या गावामध्ये. नक्कीच तुमच्या आयुष्यात एखादा जोडीदार असेल, त्याच्यासोबत तुम्ही गुलुगुलू चुलूचुलू बोलत असाल. पण गावात असे तमाम आशिक आहेत ज्यांच्या आयुष्यात पोरी असून पण त्यांना काही जुळवून घेता येत नाही. म्हणजे दम लागतो माणसाच्या आयुष्यात. अहो, तुम्ही झाडावर राहता, आकाशात उडता, तरी तुमच्या आयुष्यात पार्टनर आहे. आणि काही काही लोकांना मित्रांनी साथ देऊन सुद्धा काहीच मिळत नाही, रिकामेच आहेत, असेच हिंडत येतं संडे. अरे गण्या, काय चालू तुझं? मजा करायला लागला माझी का चिडवा लागलायस? इथं राणीला अण्णा घेऊन गेलेत घरात डांबून पण ठेवलं असेल. इथं माझ्या काळजाचं पाणी पाणी होते गण्या. आणि तुझं काय चाललंय? ह्याला बोल त्याला बोल, येड आहे का तू? अरे बाबा, वातावरण जरा हलका करायचा प्रयत्न करतोय मी. तुला केव्हापासून मी तेच सांगतोय, त्या बबल्याचा पत्ता आपण कट केलाय, पण अण्णा काय शांत बसणार नाही. गावातला नाही तर गावाबाहेरचा कुणाला तरी बघून ते लग्न लावून देणार म्हणजे देणार. खरंय लागा गण्या तुझं. अण्णा का आता शांत बसणार नाही. बबल्याचा पत्ता आपण कट केलाय ना, पण अण्णा गावातल्या गावात नाही तर गावाच्या बाहेर कुठला ना कुठला पोरगा बघत असतील बघ. अरे हो रे, मगाशी मी चावडीसमोर कुणाला तरी बोलताना बघितलं अण्णाला. कुणाला? कोण होतं ते दिसलं नाही रे, म्हणजे पाठीकडून बघितलं मी. गावातला होता का? नाही, गावातलं नव्हतं ते. गावातल्या सगळ्यांना ओळखीतो ना मी. कोणतरी बाहेरच होतं. कसं आहे, अण्णा राणीचं लग्न तुझ्यासमोर लावूनच देणार नाहीत, कारण त्यांची गावात इज्जत जाईल. ते कुणाला कुणाला बघणार बाहेर. हे गण्या, गावाला ना अण्णाला काय वाटतं ना, याचा घंटा फरक पडत नाही मला. राणी फक्त माझी आणि माझीच राहणार आहे. जर आमच्या दोघांच्या मध्ये कोण आलं ना, चिंध्या चिंध्या करतो का नाही बघ तू. कसला भारी डायलॉग मारला रे तू. ह्या डायलॉगला जर आपण अशा हलगी आणतो, हे लावलं ना ढोल ताशा, एक नंबर रील होईल. गाव काय म्हणतो ह्याचा घंटा फरक पडत नाही रावल्याला. तडांग 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 कान कान तडांग. ए गण्या, अरे सुधार की जरा. अरे कसं आहे, हे वातावरण जरा मी शांत करायचा प्रयत्न करतो. तुझं कसं झालं माहिती का, पाणी उकळलं गत ते रक्त असं उसळायला लागले. कधी नाका तोंडातून बाहेर पडेल ना, काहीच सांगता येत नाही. म्हणून ते वातावरण शांत करायचा प्रयत्न करतो. अरे गण्या काय बोलू मी आता याच्यावर? 2 ट्रिपल राईस बोलणार, भूक लागली मग. तुझ्या आईला ट्रिपल राईस. हळू ये, हळू चल. त्या अण्णा बघेल. हळू चल. वाढायला इथंच थांब, पुढे जाऊ नको. ही गण्या, तुझं काय चालू आहे रे? काय झालं? काय विचारतो? इथं ना राणीच्या जेवावर बेतलंय, तिला घरामध्ये कोंडून ठेवलं आणि तू काय कुरकुरे खातोय? अगं गीते, आजकाल टेन्शन आला ना, मला लय भूक लागा लागली बघ. हळूच बोल. हा ना, हळू बोलतोय. ते काय माहिती का, राहुलेनी बबल्याचा पत्ता असा कट केलाय की पुढचे 7 जन्म ना तो लग्नाचा विचार बी करणार नाही. कळलं का? ऐक ना, बरं ते जाऊ दे. तू राणीला भेटून आले की नाही? मारलंय का ग तिला? हा रे, आले भेटून मी. तिला नाही मारलं बरं का, पण तिची ना अशी अवस्था बघतच नाही. अरे मला लय घाण अवस्था करून घेतली तिने स्वतःची. आईला इकडे ही रडत असेल आणि तिकडे राहुल्या रडत बसलाय. हा ना. वय गण्या, तुला काय वाटतं, बबल्या गेला तर अण्णा गप्प बसतील का? तुला तर माहिती आहे ना, अण्णाचा स्वभाव किती कडक आहे. ते ना स्वतःचं नाक घालतील, पण आहे ना रावल्याचं आणि राणीचं लग्न नाही अजिबात होऊन देणार नाही. मला तर फक्त एवढंच वाटतं की ना अण्णाच्या डोक्यात काही वेगळं खूळ नाही यावा, मग झालं. अरे काय वेगळं खुळ येणार आहे? असा कोण पट्ट्या पायदा झालाय गावात जो राहुल्याला आडवा येईन? हा, त्या बाबल्याचा जसा गेम वाजवलाय ना, तसा त्या नवीन आलेल्या माणसाच्या ना चिंदे करून टाकल राहुल्या गावात. आणि मी हाय त्याच्या पाठीमाग, टेन्शन नाही घ्यायचं. वाघ आहे वाघ मी. बरोबर आहे ना, नुसते मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या. हा, काडीचं काही करायचंच नाही. बरं चल, ते अण्णा येतील बाहेर. चल लवकर, अण्णा बघायचे. चल चल. चल लवकर. आई आई आई, अगं सांग ना तू अण्णाला काहीतरी. हे बघ, अगं बबल्याने पण लग्नाला नकार दिला बघ. देवानी पण माझं ऐकलं. तू सांग ना अण्णाला का माझं राहुल्याचं लग्न लावून द्यायला. अगं लय चांगला पोरगा आहे तो, मला लय सुखात ठेवीन ग तो. आई गप्पच राहणे. तुझी जीभ कशी लांबते का एवढी त्या राहुल्यासाठी? अगं तुझ्या अण्णाची अवस्था तरी बघ बाहेर काय चालली ती. जीव कसा खालीवरी होतोय बापाचा.
मग माझा जीव त्या राहुल्यासाठी एवढा खालवर होते तो दिसत नाही का तुम्हाला? तुला आमच्यापेक्षा ते राहुल्या मोठा वाटतो का? हे बघ, तुमची जागा तो घेऊ शकत नाही आणि त्याची जागा मी दुसरं कुणालाच घेऊ देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे, रेग. मग तू पण ऐक राणे, राहुल्या सोडून दुसऱ्या बरोबर तुझं लग्न लावून दे ना, पण त्याच काळ्या दगडावरची रेष आहे. राहुल्या कधीच मला दुसरं कोणाची होऊ देणार नाही, हे बघत राहा तुम्ही. राणे, तू जर लग्नाला नकार दिलास ना, तर परवा मंडपात तुझ्या बापाचा आणि माझा मुर्दा पडलेला बघशील. हे पण तू लक्षात ठेव. तुला राहुल्या सोबत जायचं असेल ना, तर तू खुशाल जा. राणी, तुझं सगळं ऐकून मला खरंच लई वाईट वाटलं ग. राहुल्याचं नाव सोडून देतो. हे बघ, तुझं लग्न झाले आता, तू त्या संसाराकडे लक्ष दे. राहुल्यासाठी आहे ना मी. चल, बराच वेळ झाला आता, निघते मी. लय अंधार पडला. काळजी घे तुझी. भेटू परत.